मस्त अशी गोड आंबट आणि तिखट चमचमीत अशी टोमॅटो चटणी रेसिपी आपण बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता टोमॅटो चटणी रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, इथं 4 मस्त छान असे लाल लाल टोमॅटो घेतलेले आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली, 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या. त्यानंतर गूळ घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार, आपल्याला कितपत कसं पाहिजे गोड किंवा मग कमी गोड. तर बघा, आता मी टोमॅटो कट करून घेणार आहे, ते मी दाखवलेलं नाही. तर बघा, आता कढई ठेवली गॅसवर. कढई तापल्यानंतर 2च पड्या आपण इथं तेल वापरलेलं आहे. आणि त्यानंतर तर बघा, तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे आपल्याला. जिरं मोहरी बघा अशी छान तडतडल्यानंतर आपण लसूण घेतला होता, तो ठेचून घेतला बघा. आणि ठेचलेल्या लसूणची खूप छान असं एक फ्लेवर उतरतो टोमॅटो चटणीमध्ये आणि खूप छान लागते. चवीला खूप सुंदर लागते ही टोमॅटो चटणी. तर बघू शकता तुम्ही. आता लसूण परतल्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही टोमॅटो चटणी रेसिपी आपण बघत आहोत. तर नक्की मैत्रिणींनो, बनवून बघा. तुम्हाला जर कांदा वापरायचा तर तुम्ही वापरू शकता. मला कांदा नाही वापरायचा होता, म्हणून मग मी कांद्याचा वापर नाही केलेला. तर तुम्ही नक्की वापरू शकता. लसूण परतल्यानंतर कांदा तुम्ही वापरू शकता. तर बघा, आता टोमॅटो मी टाकून घेतले आणि त्यानंतर आपल्याला काही मसाले वापरायचे आहे. तर इथं बघा, मी 2 चम्मच मिरची पावडर वापरणार आहे. तर 2 चम्मच मिरची पावडर वापरली, अर्धा चम्मच हळद पावडर वापरली, 1 चम्मच धना जिरा पावडर वापरली आणि चवीनुसार आता आपल्याला मीठ वापरायचं आहे मैत्रिणींनो. तर खूप सुंदर ही चटणी होते. तर नक्की तुम्ही बनवा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का मैत्रिणींनो? जर आवडत असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्याकरता दररोज नवनवीन रेसिपी घेऊन येत असते. तर नक्की शेअर करा आपल्या रेसिपी. आणि जर तुम्ही अजून सोनाज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, म्हणजे तुमच्यापर्यंत दररोज मी ज्या नवनवीन रेसिपी घेऊन येते त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि बघा, आता मी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि छान अशी वाफ येईल, म्हणजे आपण जे मीठ वगैरे टाकलं आहे, मसाला छान असं बघा आता पाणी सुटलेलं आहे बघा मिठामुळे. आणि खूप सुंदर प्रकारे बघा, आता असं टोमॅटो पण मऊ झालेला आहे. तर आपल्याला थोडंसं असं ठेचून घ्यायचं आहे. आणि अजून आपण पावभाजी मॅशरने पण मॅश करणार आहे बघा असं. तर आता गूळ टाकून घेतला बघा. तर म्हणून मग गोड तिखट आणि आंबट अशी ही चटणी खूप सुंदर लागते. चपातीसोबत, भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा डाळ भातासोबत खूप छान लागते. तर बघा, आता टोमॅटो मऊ झालेला आहे आणि छान असं पाणी पण सुटलेलं आहे. तर खूप छान प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही टोमॅटो चटणी होत आहे आपली. तर बघा, आता टोमॅटो छान असे मऊ झाल्यानंतर आपल्याला असे मॅशरनी बघा असं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी चटणी खायलाही छान लागते आणि टोमॅटो जास्त दिसत नाही. तर तुम्हाला जर नसेल मॅश करायचं तर नाही केलं तरी चालेल, तुम्ही स्किप केलं तरी चालेल. तर बघू शकता आता किती छान असं मस्त मॅश केलेली आहे टोमॅटो चटणी. खूप छान लागते. तुम्ही असं मुलांना ब्रेडला लावून सुद्धा तुम्ही तव्यावर परतवून बटर वगैरे लावून तुम्ही देऊ शकता खायला. खूप छान लागते. आता बघा, अशी हिरवीगार मस्त कोथिंबीर टाकलेली आहे मी टोमॅटो चटणीवर. आणि कोथिंबीरीशिवाय तर मग मज्जाच नाही भाजीला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही मस्त गोड आंबट तिखट टोमॅटो चटणी रेसिपी माझी आवडली का? जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक करायला विसरू नका. आणि दररोज आपल्या रेसिपीला भेट देत जा. आणि बघू शकता, मस्त अशी टोमॅटो चटणी तयार झालेली आहे. आणि डब्याकरता पण तुम्ही झटपट अशी ही बनवू शकता. अजिबात वेळ लागत नाही. अगदी 10 मिनटात, 5 ते 10 मिनटात ही टोमॅटो चटणी तयार होते. काही वेळ लागत नाही. वेळेवर आपल्याला भूक लागली, वेळेवर काही भाजी नसली तर अशी पटकन टोमॅटो घ्यायचे आणि अशी झटपट टोमॅटो चटणी बनवायची. तर अजून मी थोडंसं बारीक गॅसवर बघा थोडीशी तिला शिजू दिली, म्हणजे छान सगळे मसाले चा फ्लेवर छान येतो मग चटणीला. तर आता मी इथं गॅस बंद केलेला आहे आणि टोमॅटो चटणी बघा तयार झालेली आहे आपली. तर आपण आता वाढून घेऊयात. तर नक्की मला सांगा
कशी वाटली ही टोमॅटो चटणी रेसिपी तुम्हाला मैत्रिणींनो. किती सुंदर दिसत आहे, दिसायलाच इतकी सुंदर आहे, तर खायला किती छान लागत असेल बघा. तर तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा मला नक्की सांगा. तर बघू शकता आता मस्त आपण वाढून घेऊयात एका प्लेटमध्ये. तर आता मी प्लेटमध्ये काढून घेत आहे टोमॅटो चटणी आणि गरमागरम मस्त अशा बाजरीच्या भाकरीसोबत तर खूप सुंदर लागते. तर बघा मस्त टोमॅटो चटणी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. या तुम्ही पण खायला. कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.